नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कांचन होम किचन या चॅनलवरती। तर आपली आजची रेसिपी आहे पिठलं। हे पिठलं मी हटून केलेलं आहे, मराठवाडा स्टाईलने बनवलेलं आहे। आमच्या इकडे असंच पिठलं बनवतात। तर त्यासाठी इथं मी 2 पळी तेल गरम करून त्यात जिरं, मोहरी, कांदा, कढीपत्ता घालून घेतलेला आहे। कांदा छानपैकी तळला की त्याच्यात मी थोडासा लसूण खलबत्त्यात ठेचून घातलेला आहे। आपल्याला हे छानपैकी तळून घ्यायचं आहे। त्याच्यात मी हिरव्या मिरचीचं वाटण घातलेलं आहे। हिरव्या मिरचीचं पिठलं खूप छान लागतं। त्याच्यातच मी फोडणीत हळद घालून घेतलेली आहे। हळद घालून छान आपल्याला तेलावर परतून घ्यायची आहे। त्याच्यात माझ्याकडे कांद्याची पात होती, मी थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे। कोथिंबीर घालायची आणि पाणी टाकून छानपैकी एक उकळी येऊ द्यायची। आता मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। आपल्याला छानपैकी उकळी आली की त्याच्यात मी 1 वाटी बेसन ह्या प्रकारे पाण्यात टाकून हटून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा पिठलं म्हणा किंवा बेसन करून बघा, खूप छान लागतं। याच्यासोबत जर गरम गरम ज्वारीची भाकर असेल, बुक्कीने फोडलेला कांदा, मस्त दही, ठेचा, मस्त बेत होईल तुमचा। तर नक्की ट्राय करून बघा। धन्यवाद।